नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 8 मधील ओवी 62 ते ओवी 68च्या सहवासामध्ये आपण जाऊया. भगवंतांनी आपल्याला ज्या साधकाला अनुभूती येते तो साधक त्या आत्मानुभवाच्याच माझघरामध्ये स्वतःच्या निश्चयाची एक जागा किंवा एक खोली त्याच्यामध्ये कायमचा वास करतो. आणि ती निश्चयरूपी खोली कुठली तर मी आत्मस्वरूप आहे, हाच तो निश्चय. आणि त्यामुळेच तो देहरूपी गावामध्ये फारसा येतच नाही. देहरूपी गावामध्ये येण्याचा त्याला विसरच पडतो. असं सुंदर वर्णन भगवंतांनी केलंय. पुढे भगवंत म्हणतात, ऐसे सबाह्य ऐक्य संचले, मीची होऊनी असता रचिले, बाहेरी भूतांची पाचही खवळे, नेणतांची पडिली. हा माझा भक्त, हा सिद्ध साधक आत बाहेर माझ्याशीच एकरूप झाला. ऐसे सबाह्य ऐक्य संचले, माझ्याशीच एकरूप होऊन राहिला. त्यामुळे बाहेर अर्थात देहाच्या बाबतीत भगवंत म्हणतायत, बाहेर भूतांची पाचही खवळे, नेणतांची पडिली. हा देह जो निर्माण झालाय तो 5 भूतांपासून निर्माण झालाय. या 5 भूतांच्या साह्याने तो रचलेला आहे. त्या 5 भूतांचे पदर किंवा खवळे म्हणजे जणू काही 5 आवरण, 5 खपल्या, हे त्या साधकाला समजतच नाहीत आणि त्या एक एक करून गळून पडतात. आता उभया उभेपण नाही जयाचे, मा पडिलिया गहन कवणतयाचे, म्हणून प्रतिती चिये पोटींचे, पाणी न हाले. भगवंत म्हणतात, देहभावाबद्दल, देहबुद्धीबद्दल इथे ते सांगतायत. हा देह ज्या 5 भूतांनी रचलेला आहे तो देह उभा आहे का आडवा पडलाय ह्याचं सुद्धा भान भक्त माझ्याशी एकरूप झाल्यामुळे त्याला ते राहिलेलं नसतं. थोडक्यात जेव्हा देह उभा आहे तेव्हा सुद्धा तो माझ्यातच मग्न झालेला आहे आणि देह पडला तरी सुद्धा तो माझ्यातच मग्न होऊन राहिलेला असतो. आणि त्यामुळेच त्याच्या अनुभूतीच्या पोटातलं पाणी सुद्धा हलत नाही. अर्थात देहाचे विकार, देहाची सुखदुःख ह्याचा त्याच्या अनुभूतीवर काहीही परिणाम होत नाही. ह्याचाच अर्थ ज्ञानोबा इथे उघडपणे सांगतायत की भगवंताशी एकरूप होण्याचा जो मार्ग आहे तो एकमेव मार्ग असा आहे की जो आपल्याला
आणि त्या सुखदुःखांमुळे पोटातलं पाणी सुद्धा आपल्या हलत नाही. अशी ही प्रतीती आहे, अशी ही अनुभूती आहे, अशी ही अवस्था आहे. ही अवस्था ते ऐक्याची आहे वोतिली, की नित्यतेची हृदयी घातली. जैसी समरस समुद्री धुतली रुळेची ना. ऐक्याची ओतलेली आहे, एकरूपतेची, समरसतेची, अशीच ही प्रतीती आहे. त्याला दुसरं नावच नाही. किंवा एवढंच म्हणता येईल की ज्याला नित्य वस्तू म्हटलेलं आहे, अर्थात आत्मवस्तू, त्या आत्मवस्तूच्या हृदयामध्ये, म्हणून माऊली म्हणतायत की नित्यतेची हृदयी घातली. जणू काही नित्य म्हणजे अखंड, ज्या अवस्थेला असणं नसणं माहीत नाही अशी ती स्थिती, अर्थात आत्मस्वरूपाची अवस्था. त्या नित्यतेच्या हृदयामध्येच जणू काही ही अनुभूती घातलेली आहे. ज्ञानोबा राय एकापेक्षा एक सरस उदाहरणं देत आहेत. किंवा ते म्हणतात, जैशी समरस समुद्री धुतली रुळेची ना. किंवा ही ऐक्य स्वरूपाची जी अनुभूती आहे, ती जणू काही समरसरूपी समुद्र आहे. समुद्राचं इथे उदाहरण घ्यायचं कारणच असं की समुद्र ज्याप्रमाणे अफाट आणि अथांग आहे, तेच भगवंताचं स्वरूप आहे. अशा ह्या स्वरूपाशी समरस होणं म्हणजे समरसरूपी समुद्रामध्येच नाहून निघणं. आणि जणू काही ह्या अशा समरसरूपी समुद्रात ती अवस्था धुतलेली असते, म्हणून ती अवस्था कधी मळत नाही. अर्थात त्या अवस्थेला दोनपणाचा, भेदभावाचा स्पर्श होत नाही. अर्थात देह अहंकाराचा स्पर्श होत नाही. अशी ही अवस्था आहे. पै अथावी घट बुडाला, तो आत बाहेरी उदके भरला. पाठी दैवगत्या जरी फुटला, तरी उदक काय फुटे. ज्ञानोबा राय इथे उदक अर्थात पाणी आणि घट ह्याचं उदाहरण घेत आहेत. अर्थात या ठिकाणी घट म्हणजे आपला देह. पण ज्ञानोबा राय इथे प्रश्न विचारतात की हा घट जर का अथांग पाण्यामध्ये बुडाला, तर जेव्हा तो अथांग पाण्यामध्ये बुडतो त्यावेळी आत बाहेर त्या घटाच्या पाणीच असतं, दुसरं काही नसतंच. त्याचप्रमाणे ज्याला आत्मानुभवाची प्रचिती यायला लागली, त्यावेळी त्याचा देह सुद्धा आत बाहेर आत्मानुभवाच्याच अथांग पाण्यामध्ये, समुद्रामध्ये बुडून जातो. पाठी दैवगत्या जरी फुटला, आणि नंतर दैववशात अर्थात कालांतराने तो घट फुटला, म्हणजेच देहाचा अंतकाळ झाला, तरी उदक काय फुटे. ज्याप्रमाणे घट फुटला म्हणून त्यातलं पाणी फुटत नाही. पाणी जसंच्या तसंच असतं, आत बाहेर पाणीच असतं, तरी उदक काय फुटे. उदक फुटत नाही. त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाला देह असो किंवा देहाचा अंतकाळ येऊन देह पडो, ते आत्मस्वरूप तसंच राहतं. त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. आणि ह्याच आत्मस्वरूपाची ज्याला प्रचिती आली,
त्याच्याबद्दलच हे वर्णन आहे, त्या अवस्थेबद्दलचं हे वर्णन आहे. ना तरी सर्पे कवच सांडिले, का उबारेने वस्त्र फेडिले, तरी सांगपाम काही मोडले अवेवा माझी. अहो, जेव्हा साप आपली कात टाकतो, त्याची ती कात म्हणजे जणू काही एक कवच आहे, त्याची ती त्वचा आहे. पण त्या त्वचेचं काम झालं की ज्याप्रमाणे तो त्या त्वचेचा त्याग करतो, ना तरी सर्पे कवच सांडिले किंवा का उबारेने वस्त्र फेडिले, किंवा ऊब येऊन म्हणजे जणू काही गरम वातावरण आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, उकाडा भयानक आहे, अशा वेळी वस्त्र फेडिले. अंगावर घातलेल्या काही वस्त्रांपैकी एखाद दुसरं वस्त्र उतरून ठेवलं, तरी सांगपाम काही मोडले अवेवा माझी. अवयव झाकण्यासाठीच वस्त्र परिधान केलेलं असतं, पण तेच वस्त्र जर उतरून ठेवलं, तर वस्त्र उतरवलं म्हणून अवयवांमध्ये काही फरक पडतो का? त्यांना झाकण्यासाठी फक्त त्या वस्त्राचा उपयोग केलेला असतो. त्याचप्रमाणे आपलं आत्मस्वरूप सुद्धा या देहरूपी कवचांखाली, पंचभूतांच्या कवचांखाली झाकलेलं आहे. देहरूपी वस्त्राने ते झाकलेलं आहे. त्यामुळे जेव्हा देहाचा अंतःकाळ येतो, त्यावेळी या देहाने जे झाकलेलं आहे ते आपलं स्वरूप, स्वस्वरूप मात्र जसंच्या तसं राहतं. हे वस्त्र फक्त उतरवलं जातं, आत्मस्वरूप जसंच्या तसंच राहतं. तैसा आकारू हा आहाच भ्रंशे, वाचुनी वस्तू ते साचलींची असे, तेची बुद्धी जालिया विसुकुसे कैसे नियाता. ज्ञानोबा म्हणतात, अहो त्याप्रमाणे हा जो देहाचा आकार दिसतोय ना, तो दिसणारा आकार नाहीसा होतो. तैसा आकारू हा आहाच भ्रंशे, हा आकार नाहीसा होतो, हा नाहीसा होणार आहे. वांचुनी वस्तू ते सांचलीची असे, परंतु या देहामध्ये जी वस्तू आहे, अर्थात आत्मवस्तू, ती मात्र तशीच राहते. घट फुटावा त्याप्रमाणे देह भ्रंशे, पण आत्मवस्तू तशीच राहते. तेची बुद्धी जालिया विसुकुसे कैसे नियाता. आता हाच ज्याला अनुभव आला, त्याची बुद्धी ते आत्मस्वरूपच होऊन राहते. आणि मग आत्मस्वरूपच होऊन राहिल्यामुळे त्या बुद्धीला दुसरे फाटे कसे बरं फुटतील? कारण दुसऱ्या कुठल्या विषयाची आठवण करावी, दुसऱ्या कुठल्या विषयाकडे धाव घ्यावी, ही आता बुद्धीची अवस्थाच राहिली नाही. कारण बुद्धी सुद्धा आत्मस्वरूप झाली, आत्म्याचाच आकार तिने धारण केला. मग ती तरी कशी भंग पावणार? म्हणोनी या परी माते, अंतकाळी जाणत साते, जे मोकिलिती देहाते, ते मीची होती. ही अत्यंत महत्वाची ओवी आहे. देहाचा अंतकाळ येतो, त्या अंतकाळी
भगवंतांनी आपला शब्द दिलाय. भगवंत म्हणतात, म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते. या परी माते म्हणजे अशा प्रकारे ज्यांची बुद्धी, ज्यांची जाणीव माझ्याच स्वरूपाला व्यापून राहिली, माझ्याच सगुण रूपापाशी ज्याची बुद्धी स्थिरावली, त्यांनी मला जाणलं, तो माझ्याशी एकरूप झाला. त्यामुळे अंतकाळी जाणत साते. त्यामुळे अंतकाळी सुद्धा मला जाणल्यामुळे, माझी अनुभूती घेतल्यामुळे त्याची बुद्धी माझ्यापाशीच स्थिर राहते. ते माझीच आठवण ठेवतात आणि त्यामुळे देह सोडताना सुद्धा ते माझ्याशीच एकरूप होऊन राहतात, माझ्याशीच एकरूप होतात. हा भगवंतांचा शब्द आहे. म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते. जे मोकलिती देहाते, जे देह सोडतात, माझ्याशीच एकरूप होऊन राहतात आणि देह सोडतात, ते मीची होती. ते साक्षात मलाच येऊन मिळतात, मीच होतात. हे भगवंतांचं वचन आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.